तुम्हाला आवडेल या गोष्टी थोडंसं काही वेळ तुमचा मी घेणार आहे. एक 15 मिनिटांचं सेशन मी घेईन आणि त्यानंतर मग आपण सगळेजण जेवायला जाऊ. चालेल. हो सर. हो सर. जे की आपल्याला जे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे की जे परीक्षेत येणार नाही पण परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण होण्यासाठी गरजेचं आहे. लक्षात येत? आर यू गेटिंग माय पॉइंट? तर त्याच्यापूर्वी येस. जी 5 मिनिटं मी तयारांना विनंती करतो आणि मग तुम्हालाही विचारतो की जर काही याच्या व्यतिरिक्त काही वेगळी शंका असेल जी तुम्हाला विचारावी अशी वाटते. समजा एका मॅडमने आता सांगितलं होतं की आम्ही सर प्लीज सिलेबस टाका, तर तो सिलेबस आम्ही आता टाकणारच आहोत. तर दुसरी काही रिलेटेड शंका असेल तर आता तुम्ही विचारा पहिल्या 5 मिनिटात आणि मग नंतर मी सुरू करतो. सर टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज नोट्स मिळतील का? टॉपिक वाईज एव्हरी टॉपिक्स अँड नोट्स. बरं, मिळतील. नोट्स मिळतील, सिलेबस मिळेल. आणखी काय सांगा? अँड स्पेसिंग ना सर. सर वीकली एक टेस्ट झाली ना 150 शंभर मार्क्सची टक्के होणार तर. आहे टेस्ट. 100% तुम्हाला ग्रुपवर टेस्टचा मेसेज येणार आहे. उद्या ओके सकाळी ज्या ज्या 6ला. गोष्टी रिलेटेड आहेत. सर हा, बोला उद्या सर, बोला. उद्या सकाळी 6ला टेस्ट अपलोड होईल. 6 पासून रात्री 10 पर्यंत त्यांना तो वेळ असेल सोडवायचा 150 मार्काच्या टेस्टचा. हा टेस्ट देताना 2 महत्वाच्या सूचना. पहिली सूचना की एक फुल्ली नेटवर्क मध्ये बसायचं. फुल्ली नेटवर्क मध्ये बसत असताना तुमचा मोबाईल फ्लाईट मोड वरती टाकायचा आणि दुसऱ्या तो हॉटस्पॉट वापरून द्यायचा. असं का? जर तुम्हाला फोन आला किंवा तुम्ही त्याच्यात काहीतरी काड्या केल्या, नेटवर्क कमी झाला की तुम्ही त्या टेस्ट मधून बाहेर पडता. परत तुम्ही आम्हाला फोन कराल की सर असं असं झाले ना, आम्हाला टेस्ट द्यायली ना, परत काय तर करा. कारण तुम्ही बाहेर पडले की तुम्हाला ऑटोमॅटिकली 0 मार्क होतात. आलं का लक्षात काय म्हणतोय मी? सो दॅट केअरफुली तुम्ही ती द्यायची आहे आणि उद्या संध्याकाळी 10 वाजेपर्यंतचा वेळ असेल. परवा दिवशी तुमचा रिझल्ट डिक्लेअर केला जाईल की कोण हायेस्ट आहे, कोण अमुक आहे, कोण पुढे आहे. तर मी सरांना मी मी 6 ते 10 का सर? आज मी जास्त बोलणार नाही, सर बोलतील. सरांचं सगळं झालं की मी 5 मिनिटं उद्याच्या सूचना देतो आणि उद्याच्या सूचना ऐकण्यासाठी सगळ्यांनी हजर राहायचंय. परत म्हणू नका उद्या तास कसा घेतला नाही किंवा का बरं ठेवलेला आहे. या 2 गोष्टी क्लिअर करणार आहे सरांच्या झाल्यानंतर ना. म्हणजे जे विद्यार्थी लेफ्ट होत आहेत त्यांना परत जर माहिती नाही मिळाली तर परत आम्हाला ओरडायचं नाही. ओके. तर मी सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी ती कंटिन्यू करा. सर जेव्हा तुम्हा सर सगळ्यांच्या तुम्ही आता उद्या टेस्ट वेळेचं सेंड करा. आणि एक्सक्यूज मी अडचणींचं सर. भान राखत मी 10 मिनिटामध्ये माझं जे काही बोलायचं ते मी बोलणार आहे आणि त्यानंतर पुढची 5 मिनिटं सर बोलतील. म्हणजे इथं आतापासून 15व्या मिनिटाला यू ऑल विल बी फ्री. ओके. काय मला मला फार जास्त बोलण्याची इच्छा आहे. सरांनी असे वाटतं की आपण जास्त तुमच्याशी गप्पा माराव्या, बोलावं, तुम्हाला सांगाव्या गोष्टी, चांगल्या गोष्टी. पण काही वेळेच्या मर्यादा आहेत किंवा काही गोष्टींमुळे आपल्याला या गोष्टींना मुरड घालावी लागते आणि आपण थोडक्यात आपला विषय हातात घेतो आहोत. ओके, शॅल वी स्टार्ट स्टुडंट्स? येस येस सर. सर. येस. येस ओके. सर. तर मी काही प्रश्न विचारेल तर ते एका एकाने पटपट उत्तर देईल. ही आपण ही बीएड झालेले किती लोक आहेत? काय सर? आपल्याकडे खाली अंगठा सिस्टीम आहे बघा. रेज युअर हँडची सिस्टीम आहे, माहिती आहे का? पटकन बटन दाबायचं, हा लगेच, हा तुमचं बीएड झालंय. किती लोकांनी बीएड केलंय? माझं नाही झालं सर. बी. डीएड झालं असेल ना? हो सर डीएड झालंय. व्हेरी गुड. आता ज्यांचं बीएड झालं त्यांनी कमेंटमध्ये बीएड लिहा, ज्यांचं डीएड झालं त्यांनी डीएड लिहा. ओके. दुसरी गोष्ट, का केलंय बीएड? नोकरी मिळावी म्हणून केलंय? आणखी काय वेगळा येतोय? ते लिहायचं. म्हणजे फक्त मला नोकरी मिळावी बाबा म्हणून मी बीएड केलंय. ओके. दुसरी गोष्ट, नोकरी फक्त पगारासाठी हवी आहे का आणखी वेगळा काय हेतू आहे? समाजात प्रतिष्ठा वाढण्यासाठी किंवा माझा जन्मच बाबा नोकरी करण्यासाठी झालाय किंवा आमच्या आजोबांना वाटलं आमच्या घरात एकतरी शिक्षक असावा बाबा, असं काय असेल तो एक विषय आहे. आणि आत्ता ही आपण परीक्षा का देतो आहोत हा प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं आहे. का परीक्षा देतोय आपण हे सगळेजण? का एवढे जण सगळेजण का आलेत क्लासला मला सांगा, का परीक्षा द्यायची आहे? कारण सगळ्यांचे कॉमन उत्तर आहे पास व्हायचे. तर पास का व्हायचे? गव्हर्नमेंट जॉब मिळावा यासाठी. छान, व्हेरी गुड. अजून ह्याच्याविषयी वेगळं उत्तर कोणाचं आहे का?
कारण आपण शिक्षकांच्या पूर्ण जे कौशल्य आहेत त्यात परिपूर्ण आहोत का? म्हणजे एखाद्या सब्जेक्ट विषयी आपल्याला डीप नॉलेज आहे का? ते या बरं परीक्षेतून कळतं. बरं तुम्हाला नुसतं नॉलेज कळलं आणि तुम्हाला नोकरी नाही मिळेल तर चालेल का? नाही लय नॉलेज आहे बाई, हिला घरी बसू दे आता, चालतंय का? नो दोन्ही सर पाहिजे सर, पण नॉलेज तर ते पाहिजेच आणि नोकरी पण पाहिजे. नोकरी मिळावी म्हणून. म्हणजे सर्वसाधारणपणे जसं पास होणं हे सगळ्यांचं ध्येय आहे, तसंच सरकारी नोकरी मिळणं हे देखील सगळ्यांचे सर्वसामान्य ध्येय आहे. बरोबर आहे? येस हो तर सर. का सरकारी नोकरी हवी आहे? Yes, sir. काय झेंडा लावणार आहे तुम्ही? कारण आम्हाला विद्यार्थी सर हा आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक असणार आहे. तर बरं. त्यांनी पूर्ण आणि देशाची जर युवा पिढी जर आपण घडवली, जे आपल्या शिक्षक म्हणून आपल्या हातात असेल, तर नक्कीच आपला देश महासत्ता बनवण्याच्या मार्गावर असेल असं अब्दुल कलामांचं स्वप्न होतं. पण ते पूर्ण होईल का नाही सांगता येत नाही, कारण आजकालची पिढी ही इंटरनेटच्या युगात आहे जास्त. तुम्हाला सरकारी नोकरीहून काय झेंडा लावायचा सांगा. अब्दुल कलामांचा होत्या. सर पर्सनल मत सांगू का? पर्सनल झेंडा सांगायचं असं ते नाही तुम्हाला मी सर. शेजाऱ्यात विचारलं काय? तर पर्सनल म्हणजे सर, म्हणजे गव्हर्नमेंटचा जर जॉब मिळाला तर एक लाईफ सेक्युअर असते, कुणावर डिपेंड नसतं, स्वतःची लाईफ म्हणजे स्वतःचा जो काही खर्च वगैरे किंवा मग काही लाईफ असेल जे स्वतःचे आयुष्य ते सगळं सेपरेट, कुणावर डिपेंड राहू नये यासाठी. आणि दुसरी गोष्ट की मुलांना शिकवायला आवडतं, ज्ञानार्जन करायला आवडतं यासाठी, आणि स्वतःची लाईफ एक सिक्युअर व्हावी आणि आपल्यासोबत मुलांना शिकवता यावं मुख्य यासाठी. म्हणजे आपल्याला उर्वरित आयुष्य आनंदात जगता यावं, हो की नाही? येस सर, सुखी येस. जगता यावं, आपलं छान स्वतःच जगता एक यावं, महागड्या हो साड्या आपलं सर. घेता स्वतःच एक याव्या, स्टेटस बनतो सर. सर साड्या महागड्या नाही पण साड्या घेता आपली याव्या, स्वतःच्या महागड्या पार्लर मध्ये जाता यावं, स्वतःच्या किंवा गरजा छान पूर्ण छान करता सोनं यावी घेता यासाठी. यावं, हो की नाही? रुबाबात जगता यावं, लोकांनी हो आपल्यावर सर, जळावं. स्वतःच स्टेटस बनवण्यासाठी. तेच की लोकांनी शेजारमध्ये आपल्यावर जळावं, बघा की अहो काल परवा फक्त काय नव्हतं बघा, आता 4 चाकी घेतले. मग कशी रुबाबात नवरा बायको जातात बघितलं का? ह्यासाठी आहे नाही. हो सर. आता शेवटचा प्रश्न. झाल्यानंतर आता मुलांचं शेवटचा. एज्युकेशन सिक्युअर होतं सर, म्हणून. हा बरं, छान छान, व्हेरी गुड, अगदी छान. आता शेवटचा प्रश्न, आता याचं प्रामाणिक उत्तर द्या. तुमचं आवडतं गाणं कुठलं आहे मला सांगा. खरं सांगायचं आता. प्रत्येकाचं कुठलं कुठलं आवडतं गाणं आहे? हम होंगे कामयाब हा, हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब. बरं, पुढं 2 नंबरला पुढं कोण आहे? हीच आमची प्रार्थना. हीच आमची बा, वा, व्हेरी गुड. अजून? तर मला महाराष्ट्र गीत खूप आवडतंय. छान, खरं सांगायचं आहे इमानदारीनं, स्वामी ऐकतायत. हो 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 सर. पुढं हा, शाळेची प्रार्थना. हा, अजून? अजून? या जन्मावर या जगनावर सदा प्रेम करावे. वा वा वा, छान छान. अजून? भले सागर भारत हो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चांगलं पाठांतर आहे बरं का तुमचं. हा, पुढं? हे ईश्वर बुद्धी दे. सगळ्यांच्या डायलर टोन, कॉलर ट्यून्स ह्याच आहेत बरं का आपल्या आवडत्या गाण्याच्या. तुम्ही खात्री करा. हा, पुढं? खरा तो एकच धर्म. खरा तो एकच. बरं, माझं सांगू का? माझं गाणं सांगू. लेकर तेरा नाम प्रभू. हो सांगा सर. माझं गाणं ऐकायला उत्सुकता आहे का तुम्हाला? हो सर. जिंदगी हर कदम एक नई जंग है. तय्यब सर तुमचं सांगता का हो? मी माझ्या शेवटी सांगतोय. या भारत बंधू वसू दे. वा वा, छान. तय्यब सर आहेत का गेले जेवायला? बरं, त्यांचं राहू द्या. माझं सांगतो. सांगू का? हो सर सांगा ना. मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी, हे माझं आवडतं गाणं. छान आहे सर. आमचं पण दुसरंच आहे. हा, पण मस्त. आम्ही ना वाईट आहे का? हे माझं खरं सांगितलंय मी आता. खरं मला खरं बोला, मला हे गाणं 15 वर्षापासून आवडतंय. आता का आवडत असेल 15 वर्षापासून आहे तर मला कळायचं असेल, बाकी सांगायची गरज नाही. ओके ना? येस. ओके ना? तुम्ही म्हणाल सरांनी सिलेबस पासून शाळेपासून सुरू करून कुठं बाबा मुबारक हो तुमको शादीवर आणले, काय प्रकार आहे बाई, हो की नाही? तर ट्रेंडिंग आहे बाई. असं आहे. फिल्मी गाण्याची स्वामी सध्या विवेकानंद पुरुष, ऐका आता थोडंसं मला बोलू द्या. स्वामी विवेकानंद नावाचा एक युगपुरुष या देशामध्ये होऊन गेला आणि त्या युगपुरुषानं सांगितलं. आवाज येतोय माझा?
येतो सर. हो सर. येतोय सर. स्वामीजी म्हणतात की तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावर असणारं गाणं मला सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य. सर माईक बंद. का मूट करता येईल ना बरं? सर माईक बंद आहे, तुमचं माईक बंद आहे. काढलाय तो हा. तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावर असणारं गाणं मला सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो, असं कोण म्हणतंय? स्वामी विवेकानंद असं म्हणतो. कळालं मला काय म्हणायचंय? म्हणजे मी काय म्हणलं ऐकू येते का मला हे सांगा. हो सर. याचा अर्थ हो, असा, येतोय. तुमच्या देशातल्या तरुणांना कशाचा ध्यास आहे, तुमच्या देशातल्या तरुणांना कशाचं वेड आहे, तुमच्या देशातल्या तरुणांना कशाची आवड आहे, आणि तुमच्या देशातले तरुण कशासाठी जगतायत. गाणं म्हणजे आपण गाणं कुठलं म्हणत असतो? जसं आपलं नेचर असतं, जसा आपला मूड असतो, जसा आपला पिंड असतो, ज्या गोष्टींची आपल्याला आवड असते तशा प्रकारचं आपण गाणं म्हणतो, हो की नाही? बरोबर आहे. आता तर आपण जसं ह्या वयात आहोत, आता आपण हे गाणं म्हणतो का? लाल टमाटर आहा आहा, काय ते गाणं आहे ते छोट्या पोरांचं, बडे मजेदार लाल टमाटर. आहे का नाही? मग आहे का नाही गाणं? आहा टमाटर बडे मजेदार, लाल टमाटर बडे मजेदार. त्यांचं विश्व तेवढं आहे. ते म्हण तुम्हाला कोणी 10 रुपये देईल, तुम्ही म्हणाल गाणे. तुमची डायलर टोन तुमची पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट करते, तुमची कॉलर ट्यून तुमचा स्वभाव सांगत असते. म्हणजेच काय, तुमचं गाणं काय आहे? तुमचं गाणं तुमचं स्वप्न असतं, तुमचा स्वभाव असतो, तुमचं ध्येय असतं. सरकारी नोकरी सगळ्यांनाच असावी अशी वाटतं. सरकारी नोकरी मिळण्यापूर्वी मोठी मोठी भाषणं देणारे, मोठमोठ्या सभा घेणारे कित्येक मोठे अधिकारी, युवा अधिकारी, राष्ट्राची प्रेरणा जॉईनिंग झाल्या झाल्या 8 दिवसात करप्शन करताना सापडतात. ह्याच्यासाठी सरकारी नोकरी हवी. शरम नाही वाटत? कलेक्टर म्हणून तुमचा बाप चौकात बोर्ड लावतो, गाव तुमची मिरवणूक काढतं, आणि तुम्ही पहिल्या 8 दिवसात पाकिट घेता. ह्याच्यासाठी तुम्हाला अधिकारी व्हायचंय? याच्यासाठी तुम्हाला सरकारी नोकरी हवी? याच्यासाठी तुम्हाला सरकारी शिक्षक व्हायचंय? असं असेल तर तुम्ही नाही आलात तरी चालेल. राष्ट्राला अशा लोकांची गरज नाही. तुमच्यापेक्षा ते मोलमजुरी करणारी माणसं चांगली आहेत, ती इमानदारीने कष्ट करतात आणि सरकारचं काम चांगलं करतात. तर तुमचं आमचं फक्त लाईफ सेट करणं आणि बसून खाणं यासाठी सरकारी नोकरी हवी असेल तर तुम्ही गैरमार्गाने जाता. कित्येक लोकांना सरकारी नोकरी का हवी आहे? तर सिक्युरिटी आहे, नाही काम केलं तरी चालतं, मॅनेजमेंटला पगार वाढतो, खचून पैसे येतात, कुणाचं 1 नाही 2 नाही 3 नाही घेणं नाही, मरेपर्यंत पेन्शन चालू राहणार, आणि मी आयुष्यभर न काम करता बिगर ध्येयाचं मजा करायला मोकळा. असं असेल तर काय काय करायचं असेल तर ह्याला करिअर म्हणायचं काय? हा स्वार्थ आहे, हे पाप आहे, हे महापाप आहे. जर तुम्हाला ही परीक्षा पास होऊन सरकारी नोकरी करायची असेल तर तुमच्या जीवनाचं, तुमच्या जगण्याचं ध्येय निश्चित असलं पाहिजे. बंगला घेणं, प्लॉट घेणं, सोनं घेणं, गाड्या घेणं लाखो माणसांनी केलंय आणि मरून गेली ती माणसं. तुम्ही त्याच्यासाठी जन्माला आहात का? ज्यांना खऱ्या नुसतं जे एपीजे अब्दुल कलाम म्हणाले महासत्ता करणार, झाला का महासत्ता? 2020 ला महासत्ता म्हणाले एपीजे अब्दुल कलाम, झाला? तुमच्या माझ्यासारखी माणसं जेव्हा स्वार्थाच्या मागे पळतात, सरकारी नोकरीसाठी मोठ्या पगाराकडे बघतात, तेव्हा आपण कधीही महासत्ता होणार नाही. नव्हे आहे ते स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. आणि शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता आहे. टीचर इज अ नेशन बिल्डर, टीचर इज अ सोशल इंजिनियर. ही नोकरी नाही, हा पेशा आहे, हे ध्येय आहे, ही साधना आहे, ही तपस्या आहे. आणि त्यासाठी ही परीक्षा पास व्हायची आहे, त्यासाठी मला सरकारी नोकरीत जायचंय, त्यासाठी गोरगरिबांच्या लेकराला शिकवायचंय, आणि मला माझं राष्ट्र उज्ज्वल करायचंय, राष्ट्राचा भविष्याचा इतिहास मला बदलून टाकायचा आहे. चांगली पगार मिळेल, चांगली गाडी घेता येईल म्हणून नव्हे, हे तर होणारच आहे, पण त्यानंतर पुढं काय? त्यानंतर पुढं काय? तुमच्या पोराबाळांनी, तुमच्या विद्यार्थ्यांनी, तुमच्या शेजापाजाऱ्यांनी, तुमच्या समाजाने, तुमच्या राष्ट्रानं तुमचं नाव अभिमानाने घेतलं पाहिजे.
आणि हे व्हायचं असेल तर भारत माझा देश आहे ही भावना आपल्या मनात असली पाहिजे. कशासाठी हवी सरकारी नोकरी? जास्त पगार हवे म्हणून? नक्की सरकारी नोकरी मिळवा, नक्की मोठ्या हुद्द्यावर जा, नक्की मोठे अधिकारी व्हा, पण तुमचा हेतू हा राष्ट्रकार्य असला पाहिजे. कुठल्या तरी शाळेत जायचं, बसून पगार खायची आणि मने तुम्हाला नरकात ही जागा मिळणार नाही. तुम्हाला म्हणजे तुमच्या जागेला मी पण आहे. आपल्याला आपण कृतज्ञ नागरिक असले पाहिजे. कृतज्ञता. आपण सरकारी अधिकाऱ्यांच्या नावाने बोलतो, पैसे खातात, करप्शन करतात, पुढाऱ्यांच्या नावाने ओरडतो आणि जेव्हा आपण त्या खुर्चीवर बसतो तेव्हा आपण हे भान विसरतो की काही दिवसांपूर्वी मी या लोकांना शिव्या घालत होतो आणि आज मी स्वतः सुद्धा या सगळी फुकटची मलाई खायला सुस्तावलोय. आणि म्हणून वी शुड डिसाइड आवर पर्पज ऑफ लाईफ. आय वुड लाईक टू आस्क यू, व्हॉट इज युअर पर्पज ऑफ लाईफ? तुमच्या जीवनाचं ध्येय काय? तुम्ही का जिवंत आहात, का जगता आहात? तुमच्या अस्तित्वाचं कारण काय आहे? किड्या मुंग्यासारखं जन्माला येणं, खाऊन पिऊन मरून जाणं, त्याला जीवन म्हणतात? कित्येक 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 परिश्रमांनंतर, कित्येक योनींमध्ये जाऊन, तेव्हा त्या जन्मांमध्ये जाऊन आपल्याला हा मनुष्य धर्म मिळाला. त्यानंतर आपण भारतामध्ये जन्माला आलेलो आहोत. आपल्या सगळ्यांचे राष्ट्र कर्तव्य आहे. हे राष्ट्रकार्य आहे, धर्मकार्य आहे, समाजकार्य आहे, जीवनकार्य आहे. राष्ट्राला आपल्या अस्तित्वामुळं किमान 1 इंच तरी पुढे जाता आलं पाहिजे, तर तुम्ही जन्माला येऊन उपयोग आहे. अन्यथा तुम्ही येणं हा राष्ट्रावरचा बोज आहे. तुम्ही जन्माला येणं it is not a motivational speech. I want to transfer your life. I want to create an impact on your life. I want to create an impact on your mindset, because all of you are going to become a government teacher, a nation builders. आणि तुमची मानसिकता, तुमचा माइंडसेट हाच तुमचं आणि राष्ट्र येत नाही नीट, आवाज कट होते, कट होतोय. नेट 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 बदलतो. किड्या मुंग्यासारखं जन्माला येऊन भ्रष्टाचार करून, आणि तुम्हाला काय वाटतं भ्रष्टाचार म्हणजे फक्त पाकिटं घेणं म्हणजे भ्रष्टाचार असतो काय? आपण ज्या कामावर आपल्याला नेमलेलं आहे ते काम जर आपण प्रामाणिकपणे करत नसू, पूर्ण ध्येयाने करत नसू, पूर्ण वेळ देऊन करत नसू, तर तो मोठा भ्रष्टाचार आहे, तो मोठा राष्ट्रद्रोह आहे. राष्ट्राचे सगळ्यात मोठे वैरी तुम्ही आम्ही आहोत. जर सरकारचा पैसा खाता हो, सरकार नालायक काय काय चांगला आहे, पुढारी कसे काही देणं घेणं नाही आपल्याला. सरकार आज आहे, उद्या नसणार आहे, परवा वेगळे येणार आहे, तेरवा आणखी कुठलं येणार आहे. तुम्ही आम्ही आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत देशाचे नागरिक असणार आहोत. ते आपलं कर्तव्य आहे, राष्ट्रभावना आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही शिक्षक म्हणून आपल्यावर ही प्रचंड मोठी जबाबदारी आहे. राष्ट्र आपल्याकडे डोळे लावून बसलाय. तुम्ही आम्ही जर काम करताना चुकलो तर देश रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ही परीक्षा पास होत असताना फक्त सरकारी नोकरी, फक्त कन्फर्मेशन, फक्त सुखी जिंदगी, फक्त रुबाब, चैन, मजा, इन्व्हेस्टमेंट, प्रॉपर्टी याच्या पलीकडे जावं लागेल. हे होणारच आहे. त्याच्या पलीकडे जावं लागेल. सगळं करून, हे सगळं भोगून मला काय द्यायचं आहे? मला माझ्या राष्ट्राच्या प्रती समर्पण द्यायचं आहे. माझ्या पुढे आलेल्या प्रत्येक लेकराला त्या तडफेनं, त्या तळमळीनं शिकवायचं आहे. आज आपण बघतो शेकडो इंजिनियर्स बेकार फिरतायत, शेकडो डॉक्टर्स पेशंटची वाट बघतायत, हजारो शिक्षक बिगर नोकरीचे बोंबलत फिरत आहेत. आज काय ट्रेंड आलाय? MBA आहे वाला, BE भजीवाला. का? तुम्ही जर MBA नीट केलं असतं, पण शिक्षकांनी जर MBA नीट शिकवलं असतं, त्या पोराला चहाचे दुकान टाकायची गरज पडली असती. सरकारच्या नावाने खडे फोडताना आपल्याला मजा वाटते. तुम्ही MBA ची कागद गोळा करता, BEd करता, DEd करता, डॉक्टर होता, PhD करता आणि म्हणता आम्ही बेकार आहे.
विद्यार्थी म्हणून जर तुम्ही नालायक असाल तर त्याच वेळी त्यांना त्यांच्यावर काम करणारे शिक्षक देखील तेवढेच नालायक आहेत. त्यांनी त्यांना त्या कर्तव्याची जाणीव करून दिली नाही. आज हा तुम्ही आता ज्या क्लासमध्ये काम करता आहात त्याचा आमचा हेतू राष्ट्रकार्य करणे आहे. नुसत्या सिलेबसच्या तुम्हाला घोकंपट्ट्या करून पास आउट करून जाहिराती करणं नव्हे. 70 पुरातली 60 पुरं जरी चांगल्या मार्गाला लागली तर आमचं जगणं समर्थ होऊन जाईल, संपन्न होऊन जाईल, सार्थकी लागेल. आणि म्हणून आपल्या जीवनाचे ध्येय आपण निश्चित केलं पाहिजे. जीवनाचे ध्येय निश्चित करताना आणि नुसतंच घरी बसून हे राष्ट्रकार्य होत नाही. तुम्हाला ती पद मिळवावं, पोझिशन मिळवावी लागते, तो अधिकार मिळवावा लागतो आणि मग तो अधिकार, ते पद, ती खुर्ची, ती सत्ता राष्ट्रकार्यासाठी वापरायची असते. पोरबाळ जगवायसाठी नव्हे. असं आताही तुमची आमची पोरबाळ जगतायतच की, का नाही जगत? आणि म्हणून जी सरकारी नोकरी मला मिळवायची आहे, जे काही मला मिळवायचं आहे त्याच्यातून मला राष्ट्रकार्य करायचं आहे. मी माझ्या क्षेत्रामध्ये सगळ्यात सर्वोच्च दर्जाचं काम करेन. अभिमान वाटेल लोकांना, माझ्या क्षेत्राकडे लोक आदरानं बघतील, लोकांची गर्दी होईल की मला या क्षेत्रात काम करायचं. आणि हे सगळं करायचं असेल तर तुम्हाला ही परीक्षा पास करावी लागेल. नुसता फॉर्म भरून हेलपाटे घालून आणि क्लासमध्ये कॅमेरा बंद करून किंवा दुर्लक्ष करून तुम्ही हे करू शकत नाही. ही परीक्षा पास होणं ही प्रक्रिया नाही, हे ध्येय आहे, हे राष्ट्र कर्तव्य आहे. हे लक्षात घ्या की तुम्ही पास होणं हे आमचं काम आणि तुम्ही स्वतःपुरतं पास होणं हे तुमचं काम नव्हे. आपण दोघे म्हणून हे राष्ट्रकार्य करतोय. आपण चांगली माणसं, चांगल्या मानसिकतेची माणसं, चांगल्या माइंडसेटचे टीचर्स सिस्टम मध्ये पुढे जाण्यासाठी राष्ट्र कार्य करतोय. तय्यब सरांसारखा माणूस रात्री 10 वाजेपर्यंत तुमचं सेशन घेतो. काय घेतो? तर चांगली पोरं सिस्टीम मध्ये गेली पाहिजेत की ज्यांच्या माइंडसेट मध्ये, ज्यांच्या रथामध्ये राष्ट्रकार्याची भावना आहे. नुसते पगार खाऊ मास्तरांना काय करायचंय? लाखाने पडलेत त्यांच्याजवळ. मी एकटा गेलो माझ्या शाळेवर तर माझ्या शाळेचं भविष्य बदलून टाकेल, माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक लेकराचं आयुष्य आणि जगणं बदलून टाकेल. दॅट शुड बी अवर पर्पज ऑफ लाईफ. ठरवा, लिहून काढा कागदावर, माझ्या अस्तित्वाचं उद्दिष्ट काय आहे. व्हॉट इज युअर पर्पज ऑफ लाईफ? का जगतात? कित्येक लोक असे ज्यांना आयुष्यभर नोकरीच नाही मिळाली, आयुष्यभर त्यांना दारिद्र्यात गेलं आयुष्य, पण त्यांनी राष्ट्रकार्य केलं. आज आपण अतिशय संपन्न अशा अवस्थेमध्ये आहोत. सगळ्या सुख सुविधा आहेत, सुरक्षित आहे, अतिशय वेगानं पुढे चाललंय. आम्ही यासाठी उठून उभं राहायला पाहिजे. विवेकानंद म्हणतात, उठा, उभे व्हा आणि ध्येय पूर्ण झाल्याशिवाय थांबू नका. काय ध्येय आहे तुमचं? काय ध्येय आहे? आपलं ध्येय असलं पाहिजे राष्ट्राला खऱ्या अर्थानं महाशक्ती बनवणं. आणि त्यासाठीचा सगळ्यात मोठा महत्वाचा घटक आहे शिक्षक, शिक्षक आणि शिक्षक. जास्त पगारवाला शिक्षक नव्हे तर जास्त ध्येयासक्त असणारा शिक्षक, जास्त इमानदारीने काम करणारा शिक्षक, जास्त तळमळीने उभा राहणारा शिक्षक. आणि हे तुम्हाला तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही ही परीक्षा पास व्हाल आणि पुढच्या प्रत्येक टप्प्यावर यशस्वीरित्या तो टप्पा पार करत त्या खुर्चीवर जाऊन बसाल. आणि त्या प्रत्येक पावलावर मी आणि आमची सगळी टीम, तय्यब सरांसहित सगळेजण तुमच्या सोबत उभे आहोत. जे करावं लागेल ते सगळं काही करूया. तुमची नोकरी, तुमचं यश हे आपल्या सगळ्यांचं यश आहे. आणि म्हणून याच्याकडं, या परीक्षेकडे फक्त फॉर्मॅलिटी म्हणून न बघता अभ्यास ठरवा. मी आज सकाळी एक टाकलं होतं व्हॉट्सअपला, काय टाकलं होतं? तर गोल विदाउट प्लॅन आणि गोल विथ अ प्लॅन. तुमचं ध्येय आहे ना पास व्हायचं, काय प्लॅन आहे तुमच्याकडं? 2 तास क्लासला येऊन बसायचं, दिवसभर बाकीच्या गोष्टी करायच्या? काय प्लॅन आहे तुमच्याकडं? दिवसभरातला किती वेळ तुम्ही अभ्यास करता? किती प्रकारचं टाइम टेबल बनवलंय? किती प्रकारचं शेड्यूल बनवलंय? कशा प्रकारचा सराव करता? कशा प्रकारचे डिस्कशन करता? सरांनी सांगितलं तुमचा डीपी बदला म्हणून. सर मला तुमचा वॉलपेपर बदला. किती लोकांनी वॉलपेपर बदललाय? किती लोकांनी घरामध्ये पोस्टर्स लावली? किती लोकांनी व्हिज्युअलाइज करायला चालू केलंय? हे करावं लागेल, हे करावंच लागेल. नवे नवे हेच करावं लागेल.
आणि म्हणून हा जो आज आपण ज्या व्यासपीठावर आपण एका ठिकाणी आलो आहोत, हे आपण हे सगळेजण राष्ट्रकार्य इथं आलेलो आहोत. आम्ही तुम्हाला तुमच्या कामामध्ये पुढे जाण्यासाठी इथं सपोर्टिव्हच्या रोलमध्ये आहोत. आम्ही तुमच्यापेक्षा काही फार वेगळे किंवा आम्हाला शिंग वगैरे नाहीयेत. फक्त 4 पावलं पुढे चाललोय. आम्हाला वाटतं की असं घडावं, असं करावं, आणि म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी रात्री 10 वाजेपर्यंत करतोय. आणि तुम्ही मला एवढं सगळं सांगताय, मग फुकट का नाही करत? नाही फुकट करणार, आणि तुम्ही करायचं नाही. आम्ही योग्य पैसे घेऊ, पण त्याचा मोबदला असा देऊ की त्या पोरांचं जगणं बदलेल. आणि म्हणून तुम्ही सुद्धा ज्या क्षेत्रात काम कराल, ज्या ठिकाणी काम कराल, योग्य मोबदला नक्की घ्या, पूर्ण मोबदला घ्या, पण सर्वोच्च योगदान द्या, सर्वोच्च. जे काम आम्ही आत्ता करतो, छाती ठोकपणे चौकात सांगू शकतो की आम्ही असं काम करतो. ही आमची पोर आहे. वी वर्क बियॉन्ड द सिलेबस, वी वर्क बियॉन्ड द लिमिट्स. तुम्ही देखील असंच करावं लागेल. तुम्हाला देखील हेच करायचं आहे. तर तुम्हाला ती सरकारी नोकरी मिळवण्याचा, तिचे पेढे वाटण्याचा अधिकार आहे. नाही तर तुम्ही राष्ट्रद्रोही आहात. ज्यावेळी तुम्हाला असा मोह पडेल काहीतरी वेगळं चुकीचं करण्याचा, त्यावेळी तुम्हाला माझा शब्द आठवला पाहिजे की एक माणूस आपल्याला सांगून गेला, कुटुंबासाठी, पैशासाठी कुत्री मांजरही जगतात, तुम्ही आम्ही त्यातले नाही आहोत. आणि म्हणून या प्लॅटफॉर्मवरून जो कोणी पासून पुढे जाईल, त्याचं एक जीवन ध्येय असलं पाहिजे, आणि ते राष्ट्रकार्याचं असलं पाहिजे. भले तुम्ही कुठल्याही प्रकारे करा, पण त्याच्यातून समाज आणि राष्ट्र पुढेच गेलं पाहिजे, संपन्न झालं पाहिजे, समृद्ध झालं पाहिजे, सुरक्षित झालं पाहिजे, आणि आनंददायी झालं पाहिजे. ज्या भारताला तुमचा अभिमान असला पाहिजे. ज्या देशानं मला काय दिलं हा विचार करण्यापेक्षा मी या देशासाठी काय देतो आहोत हा विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. आणि असा विचार असेल तरच तुम्ही यशस्वी व्हाल. आणि तुमच्या या मोठ्या यशासाठी मी तुम्हाला मंत्र गुरुकुलम आणि ब्रेनी बॅचर सर्वे आभाळभर शुभेच्छा देतो. सरांनी मला एक 10 मिनिटं वेगळं काहीतरी बोलण्याची संधी दिली, त्यासाठी सरांचे आभार मानतो. तुम्हा सगळ्यांना आभाळभर प्रेम देतो. आणि आजच्या या गोष्टी तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचल्या असतील, तुमच्या माइंडसेटवर इम्पॅक्ट झाला असेल, अशी प्रार्थना स्वामींच्या चरणी करतो, विश्वास बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय तुझ्या थँक्यू सर. थँक्यू सर. खूपच प्रेरणा मिळाली सर खूप. थँक्यू सर गायडन्स करण्यासाठी. हे आमचं कामच आहे. तुम्ही नुसती परीक्षा नव्हे, तुमच्या आयुष्याची परीक्षा पास झाली पाहिजे, हे आमचं धोरण आहे. तुम्ही टीईटीची परीक्षा नव्हे, तुमच्या आयुष्याची परीक्षा पास व्हावी यासाठी आम्ही काम करतोय. तय्यब सर, हा सर. विल यू प्लीज कॅरी ओव्हर? यस धन्यवाद. प्लीज. खूप खूप आभार सर, विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याबद्दल. राष्ट्रकार्य, देशकार्य आणि महत्वाचं म्हणजे पोटकार्य करण्यासाठी टीईटी किती महत्वाची आहे आणि टीईटीच्या ध्येयाने काय नेमकं केलं पाहिजे हे तुम्ही तुमच्या मौल्यवान वेळेतून त्यांना समजावून सांगितलं. तुमच्या शब्दाने MBBS, BMS, ॲग्री, BSc, BCom ही मुलं प्रेरित होतात. ही तर काय साधीच माणसं आहेत, प्रेरित होणारच, त्याबद्दल काही शंका नाही आहे. आणि ही प्रेरित व्हावी, त्यांच्यातला झोपलेला जागा व्हावा, ह्यासाठी आज आपण ह्याचं आयोजन केलेलं होतं. तो आपला सक्सेस झाला आहे असं लक्षात येतं. मंत्र गुरुकुलम जे पुण्यामध्ये गेल्या 10 वर्षापासून विद्यार्थ्यांना मोटिवेशन करण्याचं काम करत आहे, तेच काम आज सरांनी इथं फक्त साध्या भाषेत सांगितलं. जर रंगीत भाषेत सांगितलं असतं तर तुम्ही अजून उड्या मारल्या असत्या. कारण सर ज्यावेळेस कोट घालतात आणि कोटवर टाय लावतात त्यावेळेस सरांचा लय आणि भाषा आणि बोलण्याची पद्धत ही खूप वेगळी असते. आणि महत्वाचं जर सांगायचं झालं तर विद्यार्थी प्रेरित होतो. आज तुम्हीही प्रेरित झालेला आहात. आपल्या क्लासचा नेहमीच उच्चांक किंवा या गोष्टीमध्ये कारण असं आहे की आपल्या ह्याच्यामध्ये अशी विद्वान माणसं आहेत आणि या विद्वान माणसांचा वापर तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी करून घ्यावायचा आहे. हाच हेतू असतो. आपल्या क्लासची वैशिष्ट्य हे आहे की दर शनिवारी आपण अशी काहीतरी वेगळं कलात्मकता घेतो. तसं तर आजचा माझा उद्देशच होता की 2 तासाचा एक लॉंग टर्मच घ्यावा आणि विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये हेच सांगावं ब्लूप्रिंट की येणाऱ्या अजून 45 दिवसामध्ये 40-45 दिवसामध्ये नेमका अभ्यास कसा करावा, त्याचा वेग कसा ठेवावा, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता.
परंतु उद्या रविवार आहे, पेपर सोडवणार आहोत. आपल्या टाइम टेबल मध्ये किंवा ह्याच्यामध्ये रविवारी सुट्टी असते आणि अजून नेमकं काय घेणार आहे, कसं घेणार आहे, ह्या गोष्टी उलगडल्याच नाहीत आपल्याकडून. कारण ज्या उलगडल्या त्या सुरुवातीच्या मुलं होती त्यांना माहित आहे. नंतरनं बहुतांश मुलं जॉईन झाली त्यांना नेमकं काहीच माहित नाही. त्यामुळं ग्रुपवर असे काहीतरी क्षुल्लक मेसेज येतात की आम्हाला असं करा, आम्हाला तसं करा, हे पाहिजे, नोट्स पाहिजे, न असं पाहिजे, न ते पाहिजे, किमान एक तरी टेस्ट घ्या, आणि ते करा, आणि ह्यो करा, आणि त्यों करा. हं? ऐसा करो, वैसा करो, कैसा कैसा करो, हे सगळं तुम्हालाच माहित आहे. परंतु आपला आराखडा ठरलेला असतो. आपण ऑलरेडी या गोष्टी केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना पास करण्यामध्ये आपण 90% रिझल्ट लावतो, याचा अर्थ आपला ब्ल्यूप्रिंट ठरलेला आहे. मग हा ब्ल्यूप्रिंट नेमका काय आहे, तो कसा असला पाहिजे, याच्या संदर्भामध्ये माझ्या कडून मला असं वाटतं की उद्या एक लेक्चर घ्यावं, बिग असावं, ज्याला फक्त आपण तुम्ही मी असावं, की ज्याच्यामध्ये कासार सरही असावेत. आणि याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे की नेमकं आपलं ब्ल्यूप्रिंट काय असावं, आपली नेमकी थेअरी काय असेल. आता उद्या रविवार आहे, सगळे घरी पडून असणार आहे. उद्या नुसतं इडली डोसा ये वो खा के सब ढाल सोने वाले हैं, ये आपको भी पता है. लेकिन ये सोने का दिन नहीं है. हे सर नो, हे सोने का दिन नाही आहे. रणभूमीमध्ये लढाईचा वेळ आहे. हा? मनभूमीवरती जे संघर्ष चालू आहे ते रणभूमीवरती उतरवायचं आहे. आणि हे जर उतरवायचं असेल तर तुमची झोप उडून गेली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांची झोप उडून गेली ते तोपर्यंत लढतील जोपर्यंत त्यांना यश मिळत नाहीये. आणि यश मिळवण्यासाठी असं वेगळं काही करावं लागत नाही, फक्त त्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने कराव्या लागतात. असे प्रसिद्ध व्याख्याता, प्रसिद्ध मोटिवेटर शिव खेरा सांगतात. बरोबर आहे ना? मग मला असं वाटतं की उद्या आपलं एक लेक्चर असावं. फक्त त्या लेक्चरचं टायमिंग काय असावे तुमच्याकडून कळावं. मला असं वाटतं की अर्ली मॉर्निंग 10-11 वाजता, का मग 2-3 वाजता, की संध्याकाळी याच लेवलला 7 वाजता ठेवावं. 2-3 वाजता चालते सर. सर ह्याच वेळेस याच वेळेस सर 7 दुपारी ठेवा सर. हा, कसं आहे मग शेवटी माहिती आहे का, आपण मराठी व्याकरण बघतोय आणि व्याकरणामध्ये मनी हा पार्ट आहे आणि माझं मनीवर लय भरोसा आहे. आणि त्यातली एक मन मला खूप आवडते. ऐकावे जनाचे करावे मनाचे, ऐकावे जनाचे करावे ब्रेनी बॅजरचे. आज पहिलं ऐकून घेतो कसं काय वाटतंय, कसं काय नाही वाटतंय, आणि नाहीच काय वाटलं की मग मला काय करायचं तेच करतो मी. मग कसं काय करावं, मॉर्निंगला कसं, आणि ते बी सगळे हजर असावे, कारण तुमच्यासाठी, माझ्यासाठी काय सुद्धा नाही. तुम्ही हजर असणार असेल तर त्याला म्हणजे, कारण मी या ठिकाणी तुमच्या समोर असे व्यक्ती आणणार आहे की जे व्यक्ती त्यांचा एक्सपिरियन्स सांगतील, तुम्हाला अजून मोटिवेट करतील. ते लोक तुम्हाला उत्तेजित करतील अभ्यास करण्यासाठी. ते लोक सांगतील की त्यांनी यशस्वी होण्यासाठी काय केले. मी अशा लोकांना तुमच्या पुढे सांगतोय की माझे त्यांनी 2-3 बॅच केलेले आहेत. म्हणजे 2-3 म्हणजे एक टीईटीची, एक सीईटीची, एक टीआयटीची, आणि आता सध्या जॉबमध्ये लागलेले आहेत. असं काय केलं त्यांनी, असे काय ध्येय वेडे होते, असे काय त्यांच्या त्या टार्गेटवरती ते अवलंबून राहिले की ते आज यशस्वी झाले. आज ते शिक्षण सेवक म्हणून काम करतायत आणि पुढच्या 3 वर्षानंतर ते परमनंट होतील आणि त्यांच्या अकाउंटवरती सॅलरी क्रेडिट होणार आहे ती 60,000. मग हे तुमच्या कधी येणार हे बघण्यासाठी आपण या लोकांना आणणार आहोत. एवढंच नाही तर आपला दर रविवार, म्हणजे मी जर शनिवार घेत होतो आता दर रविवार घेणार आहे, कारण मला शनिवार सुद्धा उपयोगात आणायचा आहे. रविवारी फक्त सुट्टी घेऊन जाणार नाहीये, 2-2 दिवस सुट्ट्या नाही चालणार आपल्याला. म्हणून आपण शनिवारपर्यंत क्लास घेणार आणि रविवार तुमच्या खास मोटिवेशनसाठी आपण ठेवणार आहोत. याच्यामध्ये असे तज्ञ तुमच्या समोर आणणार आहे, असे लोक तुमच्या समोर येऊन जातील की नेमकं अभ्यास, नेमकी अभ्यासाची गती, वेळापत्रक, टाइम टेबल, वाचन, पुस्तकं, लेखन, आणि याच्या पलीकडे जाऊन त्याचबरोबर आपली असे काही सेशन होणार आहे की ज्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका कशी सोडवायची, त्याचं नेमकं अनालिसिस कसं असावं, नेमकं आपण काय करायला पाहिजे, इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी हँडल करणार आहोत. कसं वाटतंय तुम्हाला, कसं वाटतंय हा प्लॅन, कसा वाटतो महत्वाचा? काही लोकांना असं खूप वाटतंय छान की आहे. आता काही लोकांना असं वाटतंय की मी पासच होऊ शकत नाही, काही लोकांना वाटतंय की ही पास होऊ शकत नाही, काही लोकांना नाही काही करायचं, त्यांनाच असं वाटतंय की काय थोबाड घेऊन बसले की संध्याकाळपासून मोबाईल मध्ये आणि काम कोण करायची, असंही वाटलंय. या लोकांना इथं तुम्हाला
स्वप्न पूर्ण करावी लागणारच नाही. किमान तुमच्या घरच्यांना तर दाखवून द्यायचं आहे का नाही की मैं कुछ कर सकती हूँ, मला येते बाबा काय तर. पण कधी आफ्टर पास झाल्यावर तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकता, तोपर्यंत नाही. नाहीतर तुमच्या स्वप्नांचा चक्काचूर व्हायला 2 मिनिटही लागणार नाही. हा, आपली भावकी म्हणा, आपले लोक म्हणा, आपले प्रियकर म्हणा, हे सोडा. तुमचे घरचेच तुमच्यावर भरोसा ठेवत नाही. हो, ही हाय ती वेळ घालवती मोबाईल मध्ये, दिवसभर बघती व्हॉट्सअप, संध्याकाळी बघती फेसबुक, आणि उगाच ती चोबड घेऊन बसती 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत. मी ट्युशन करते. अर्ध लक्ष मुलात, अर्ध लक्ष सासूकडं, आणि अर्ध लक्ष नवऱ्यात. आता हे काय पाठवणार आहे नेमकं मग? कामाच्या टायमाला क्लास आहे म्हणते. कामा नेमकं कामाच्या टायमाला क्लास आहे म्हणून बसते म्हणते. हा, कामाच्या टायमालाच घेऊन बसते. मग अशा ज्या लोकांना आहे, मग तुम्हाला तर मग प्रूफ करावं लागेल का नाही, खरंच मी काय करते किंवा काय करत आहे हे प्रूफ करून दाखवावं लागणार की नाही. मग तुमची स्वप्न पूर्ण करायची असेल, तुमच्या स्वप्नांना साकार करायचं असेल, मैं कुछ हूँ, तुमची लायकी त्यांना दाखवून द्यायची असेल, तर तुम्हाला ह्या पेपरमध्ये लायक व्हावं लागेल. येस और नो? कारण ह्या पेपरचं टायटलच आहे शिक्षक पात्रता परीक्षा, आणि माझ्या दृष्टिकोनातून पात्रता म्हणजे लायकी, की मी लायक आहे का नाही. बरोबर आहे का नाही? किती सोपं शब्द आहे. आपली लायकी दाखवायची आहे. आपण किती पाण्यात आहे, गुडघाभर, हातभर, नरडाभर, का ते काहीच नाही. तर नुसत्या कोरड्यावर उभा नुसतं तुई करून सांगते मी लय पाण्यात आहे, हे तुमच्या गुणावरून करणार आहे. हे सर नो? मनाला हे कुठेतरी ठेचत आहे. माझे शब्द तुम्हाला अशा भाल्यासारखे टोचत आहेत हृदयात. काय बोलते बाबा, हे काय बिघडलं का? काही जणांच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी सुद्धा आलं असेल. एखादा तांब्या भरून ठेवायचं पाण्याचा, पण ते पाणी परत आठवते. हे वाटणार आहे, पण ऍक्च्युली कंडिशनच ही आहे. कारण तुमच्यामध्ये असणारा गॅप, तुमच्यामध्ये असणारी जी काही परिस्थिती आहे, हा सगळा मॉडेल आहे. आणि हा मॉडेल उद्या आपण उभं करणार आहे. तुमच्यामध्ये ह्या झोपलेल्याला जाग करून तुम्हाला एक टाइम टेबल, एक ब्लू प्रिंट देणार आहे की अभ्यास कसा करायला पाहिजे, ह्याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेचे प्रकार, प्रश्न कसे हँडल करायचे. याचबरोबर हे जे आपले पास होऊन गेलेले जे विद्यार्थी आहेत, असं वाटू नये की नुसतंच नाव करतात हे 1 नंबरचा क्लास आहे, 1 नंबरचा क्लास आहे. पण नुसताच क्लास 1 नंबर काय हे विद्यार्थी आपल्या तोंडातून सांगतील की नेमकं तुम्ही काय करायला पाहिजे, त्यांनी काय केलं, त्यांनी कुठल्या चुका केल्या, त्यांनी काय चुका केल्या, आम्ही काय नाही सांगितलं तर फॉलो केलं. काही वेळेस कधी असं होतं की आपण डिप्रेशन मध्ये जातो, चालले होतो वरती, पण अचानकपणे मनामध्ये काहीतरी शंका येते, आणि फिनिक्स पक्षासारखं परत एकदा भरारी मारण्यासाठी कुठली तरी एक चेतना हवी असते, आणि त्या चेतना आपण उद्या देणार आहोत. मग त्याच्यासाठी तुमचा टाइम मी मागतोय, आणि मी जो टाइम देईल त्या टाइमाला 100% प्रेझेंटी यावी. अगर जर नाही, याच्यामध्ये प्रेझेंटी जर नाही लागली, 100% प्रेझेंटी जर नाही लागली, तर तुम्ही समजून घ्यायचं पडद्याच्या रविवारी एकही तास होणार नाही, डायरेक्ट सुट्टी असेल, आणि नुसतं पेपर घरी बसून सोडवायचं. कारण जर तुम्हाला गरज नसेल तर मी एकट्याने गरज दाखवून काही उपयोग नाही. जर घोड्याला तहान लागली, जास्तीत जास्त मी त्या घोड्याला पाण्याजवळ घेऊन जाऊ शकतो. त्या घोड्याला मी नाहीच प्यायचं असेल तर त्याला असं मुडकं त्याचं त्या पाण्यामध्ये डुबायचं, खोचर काढायचं, आणि तरी सुद्धा नाही पेला तर त्या घोड्याला जे जबडं असतं की नाही, ते फाकून त्याच्या तोंडात, त्याच्या नरड्यात पाणी होते. मग शेवटी त्या घोड्यानं ठरवायचं पाणी आत गिळायचं आहे, त्याची लई बळजबरीने पाजायला त्याच्या तोंडावर पिचकारी मारायची. तिला घोड्याच्या मनात तिला घोडा तुम्ही आहे आणि पाजणारं पाणी मी आहे. मग ते पाणी म्हणजे हे देणारे जे सिस्टीम, हे तूच घे बाबा म्हणून फेकून द्यायचे, तर खरंच ते तुम्हाला अंगीकारायचे. डिपेंड ऑन यू व्हॉट टू डू. काय करणार आहे म्हणून, क्या करना चाहते. नक्कीच अटेंड करणार सर आम्ही लेक्चर. फक्त एक जणच म्हणणार. तुम्ही द्या सर कोणतं पण टाइम, कुठला पण द्या सर, आम्ही अटेंड करतो. टाइम कुठलाही राहू द्या सर सर. कधी पण द्या, आम्ही करतो सर. येतो. हो सर अटेंड होतो. हे मॅथच्या तासाला नको नको म्हणलं तर 100 वेळा बोलताय, आणि तुम्ही बोला म्हणलं तर 2 जणच बोलताय. आज जीवाला काय हो बोल. सर हा, सर पण टायमिंग आजच सांगा, जर म्हणजे आमचे सगळे काम पटापटा करून आम्ही लेक्चरला निवांतपणे बसू शकतो सर. पटापटाच करायचं आपल्याला. 11 वाजेपर्यंत चालेल का? 12 म्हणजे महिला आहेत तुम्ही म्हणून 11 चालेल का? चालेल सर.
चालेल सर. सर लवकर होतंय. एकतर रविवार असते, सगळी घरात असते ती, आणि मग यांची फरमाईश असते, इडली डोसा करा, इडली सर वडा करा, काहीतर करा, मग ते करायला वेळ जाते. नाही सर, सकाळी सर, 10 मग- वाजता घ्या, सकाळी सर, फ्रेश हॅलो वाटतं. हॅलो सर 10 वाजता घ्या सर. सकाळी काय नको सर. सूर्य निघताना 11 किंवा 12. हो सर, 10 वाजता. कधी पण घ्या 10 वाजता घ्या सर. 10 वाजता जॉईन होतो सगळेजण. हॅलो सर 10ला पण नाही जमणार. 11 सफिशियंट आहे सर. नाही सर, 11 वाजता तर कधी पण घ्या सर. संध्याकाळी घ्या 7 वाजता. सर तुम्हाला जेव्हा कधी अर्ली मॉर्निंग पण चालेल सर, तर तुम्ही ठरवा. मराठी व्याकरण मराठी व्याकरण मला लय आवडतं. त्या मराठी व्याकरणामधलं सर, मुलं सर. मला खूप आवडतं. सकाळीच घ्या सर. हो. सर ठरवा सर. 10 वाजता एक घ्या, 11 वाजता एक घ्या, 4 वाजता एक घ्या, 7 वाजता एक घ्या, काय सर 10 वाजता एकदा घ्या, 11 वाजता एकदा घ्या, 1 वाजता एकदा घ्या. हो काय सर, मला मराठी व्याकरण खूप हा, आवडतं बोला आणि की. माझ्या म्हणी खूप आवडतात, आणि त्या म्हणीमध्ये हा. ऐकावे करावे मनाचे, हे लय माझं आवडतं. असं. हा, मग शेवटी तेच आहे जे मला करावं लागणार आहे. आणि परत त्याच्या खाली एक टीप आहे, अटी आहे, की जर त्या क्लासला तुम्ही 100% हजेरी नाही दाखवली, ऑटोमॅटिकली नेक्स्ट असे जे विजन असणार आहे, असे ज्या ट्रिक्स असणार आहे, त्या टोटली कोलॅप्स करणार आहे आणि बंद करून ठेवणार आहे. तुम्हाला काय करायचं ते करा, आम्हाला तेवढं जेवढं द्यायचं तेवढं देणार. ऍक्च्युली उद्याचं काही शेड्यूल मध्ये नाहीये, तरी सुद्धा आम्ही देतोय. रविवार हा सगळ्यांच्या सुट्टीचा दिवस असतो, तरी सुद्धा ती सुट्टी सोडून तुमच्यासमोर 3-3 तास बसून, जे सुट्टीमध्ये गप निवांत घरी बसणार आहेत बायकोच्या शेजारी, त्यांना उचलून तुमच्या शेजारी आणून बसवायला आम्हाला काही वेळ लागले का? वेळ लागले का? हा, वेळ लागले का? काहीतरी करिअर करण्यासाठी देतोय ना. तुमचे सगळे पिन पॉईंट जे आहेत, तुमच्यामधला काही जे ड्रॉबॅक आहे, तो बाहेर काढण्यासाठीच आहे ना. तुम्ही ज्या यशापासून 2 इंच बाहेर आहे, दूर आहे, ते यशाची दूरी, ते यशाचे जे काही रेखा आहे, ती पार करण्यासाठीच आहे ना. त्यासाठीच आहे ना. मग होईल का ना? व्हावंच लागेल. होईल का म्हणजे हो करावंच सर. लागेल. करावंच लागेल. सर शेवटी काय आहे? सर तुम्ही टायमिंग सांगा, आम्ही हॅलो. त्यावेळेस अटेंड करू. आवड हॅलो, झालो. रेडी हॅलो, होऊन हॅलो सर हा बोला तुमचं तर होऊ द्या, बोला. सर माझा उद्या 11 ते 2 पेपर आहे प्रिलियमचे. मी बीएड ऍपियर आहे, बीएड सेकंड इयरला आहे. 11 ते 2 पेपर आहे, त्यामुळे प्लीज सर 11 ते 2 नका ठेवू. इतर कोणती वेळ चालेल मला. कुठला आहे? 3 आम्ही तासांचा कुठल्या कॉलेजला? राजगड कॉलेज धनकवडी. तर अर्ली प्रिलियमचा मॉर्निंग फर्स्ट पेपर आहे. कोणताही टायमिंग चालेल, 11 ते 2 सोडून दुसरा कोणताही टायमिंग चालेल सर. फक्त 11 ते 2 पेपर आहे, त्यामुळे तो टायमिंग प्लीज नका ठेवू सर. ऐकून घ्या, मी कधी पण विचारतोच खरं तर. हे विचारलं की सगळ्यांची अशी कारणं येत असतात, त्यामुळे मी कधी विचारायला नाही पाहिजे असं पण वाटतं. पण ऍक्च्युली टायमिंग कसं ठरणार आहे? उद्या ठरणार आहे. का तर जे पाहुणे येणार आहे त्या पाहुण्यांचं टायमिंग घ्यावं लागेल. त्यांना जो सेफ टायमिंग आहे त्या सेफ टायमिंगवर चालवावं लागेल. खूप मग सर जास्त याच्यानंतर रेकॉर्डिंग मिळेल का? रेकॉर्डिंग मिळणार नाही. उद्याची रेकॉर्डिंग मिळणार नाही. हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. काय असेल ते हजर राहून, हजीर तो वजीर, नाहीतर गेला तो गेला. आता उद्याची मी टाकणारच आहे, त्याची लिस्ट टाकताना, उद्याचं टायमिंग टाकताना एक मेन्शनच असेल. उद्याच्या क्लासची लिंकच नसणार आहे किंवा रेकॉर्डिंगच नसणार आहे, कारण आपल्याला प्रत्यक्ष हवा असणार आहे. कारण तुम्हाला इंटरॅक्शन करायचं आहे, पाहुण्यांबरोबर बोलायचं आहे, पाहुण्यांना तुम्हाला काही सांगायचं आहे. ते त्यांचा वेळ काढून जर तुमच्या जवळ येत असतील तर तुम्हाला काय घरी बसून काय करणार? क्या करणे वाले घर बैठे, काय करणार आहे? आणि तुम्हाला तुमच्या यशापेक्षा वेगळं काय हो? वेगळं काय आहे? हा, असे बी लोक नाव ठेवतात बीएड झालं, एवढं केलं तेवढं केलं, आणि काय करते? घरी बसूनच आहे. काय करते? 10,000ची नोकरी करते. 10,000ची नोकरी करते, पण रुबाब किती करते हेच ऐकताय ना. याच्या पलीकडे काहीतरी शब्द ऐकायचा आहे का नाही? नाही बाई, लय भारी काम केली माझ्या सुनेनं, असं ऐकायचं आहे का नाही ऐकायचं? का हेच ऐकायचं आहे? ऐक- ती मस्ती असं हा, हा. हेच पाहिजे आपल्याला, हेच पाहिजे हो. आपल्याला हेच पाहिजे. किमान कोणच नाही तर किमान आपल्या नवऱ्यानं तर म्हणलं पाहिजे, नाही बाई आपली बायको हुशार आहे.
नुसतं तोंडावर नाही म्हणलं पाहिजे सगळ्यात हा. नुसतं तोंडावर म्हणून जमत नाही हो. कधी कधी खरंच म्हणलं पाहिजे आणि खरंच म्हणायचं असेल तर पास व्हावं लागेल आणि पास व्हायचं असेल तर ट्रिक ऐकावं लागतील. ट्रिक मोस्ट इम्पॉर्टंट असते आणि CTET पास होणं लई सोपं आहे. CET होणं जरा अवघड आहे आणि त्याच्यासाठी जरा झिजावं लागेल. जोपर्यंत चंदन झिजत नाही त्या चंदनाचा वास येत नाही. जर तसंच आहे तुम्ही जोपर्यंत झिजत नाही जोपर्यंत कष्ट करत नाही तोपर्यंत तुम्ही CET पास होणार नाही हे लक्षात घ्या. त्याच्यासाठी शेड्यूल खूप महत्वाचं आहे, नियोजन खूप महत्वाचं आहे, प्रॉपर प्लॅनिंग महत्वाचं आहे. नुसतं बॅग घेतली कॉलेजला गेलं आणि शाळेला गेलं नोकरी केली आणि परत बॅग आणून टाकली आणि एकच पुस्तक वाचलं म्हणजे काम केलेलं नाहीये लक्षात घ्या. ते मी तर 10 वेळा सांगितले सोडून देतात ते नोकऱ्या. मग काय नाही 10,000 मिळते ते 3 महिन्याला मिळतंय. हा काय करायचं तसलं घेऊन उगाच नुसतं रुबाब कुठे चालली शाळेला चालली. पटकन सोडा नुसतं फोकस करा. 8-9 तास अभ्यास करा. अभ्यास करून फोकस करून मस्तपैकी मी पोतदारला आहे मी ह्याला आहे मी त्याला आहे. तुम्ही कुठं जायचं तिकडे जा. तुम्हाला जर TET पास झाली तुम्हाला घरी हुडकायला येतील लोक. आलं का लक्षात. तुम्हाला घरी स्वतःचा येतील कुठे येता का मॅडम म्हणून. आणि आता तुम्ही त्यांना करताय सर घ्या की हो मी लय भारी शिकवते असं करू नका तसं करू नका मी लय भारी शिकवले. मी 2 तास एक्स्ट्रा काम करतोय सर. किती राबून घेते तुम्हाला आहे का नाही. आपण लिंबू मधनं रस थोडा कमी काढतो पण तुमच्या एवढं तुम्हाला एवढं पिळलं जातं. मग कशासाठी ते बी 10,000साठी ते बी 3-3 महिन्यासाठी. बदलायची का नाही आपल्याला परिस्थिती. बदलायचं आहे का नाही. अजून किती दिवस हेच करायचं आपल्याला. म्हणून सांगतो तुम्हाला हे तुम्ही लक्षात घ्या. आता मी जास्त वेळ बोलणार नाही कारण तुमची मानसिकता राहिलेली नसावी असं मला वाटतंय आणि डोळ्यावरती तुमचे झापड जे आहे ते निघावे हा उद्देश आहे. कुणी हे काय असं स्वतःवर मनावर लावून घेऊ नका व्यक्तिशः लावून घेऊ नका. तुम्हाला जे मी ट्रिगर केलेला आहे समजू नका. कुणालाही मी टार्गेट करत नाही. फक्त तुमच्यामध्ये झोपलेला जो म आहे त्याला फक्त उठवायचं आहे जागवायचंय आणि पुढे घेऊन जायचं. आलं का लक्षात. समजतंय का सर बरोबर आहे का माझं. वेगळं काय अगदी बोललो. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. 48, 47, 46, 45, 44. म्हणूनच म्हणलं बस झाला आता आणि असं उन्ही शून्य तुम्ही मित्र राहावं. बोला चला उद्या टेस्ट आहे 6 वाजता ती टेस्ट सोडली जाईल. रात्री 11 पर्यंत ती सोडवायची आहे. परत म्हणू नका 150 मार्काची टेस्ट दिली नाही. ती सोडवा जशी जमते तशी सोडवा. परत म्हणू नका हे शिकवलं नाही बहीण ते शिकवलं नाही बहीण कसं काय आलं बाई. तुम्हाला ती कळावं पेपर नेमकं काय त्याचं स्वरूप लक्षात द्यावं म्हणून हा तुम्हाला देतोय. तुम्ही नाही म्हणलं तर मी देणारच आहे. हो म्हणलं तर मी देणार आहे. पेपर सोडवायचा आणि त्याची लिंक पूर्णपणे ग्रुपवर शेअर करायची किती मार्क पडली ती. इथून पुढे सगळे आतापर्यंत मी गप बसले. मी आता काय बोलणार नाही. आता खूप उशीर झाला ना झोप यायची नाही रात्री. सुखाची झोप घ्या. उद्या दुपारी बघू काय काय केले. ऍपला किती जणांनी ऍड झाले किती जणांनी टेस्ट सोडवल्यात किती जणांचा परफॉर्मन्स कसा झाला हे सगळं दाखवतो उद्या. तुम्ही म्हणलं ना मी पात्रता परीक्षा मी पात्रता म्हणत नाही का लायकी म्हणतो. मग ती जी लायकी आहे ना या ऍप्लिकेशन मध्ये या क्लासमध्ये आपण काय केली. मी ही शब्द असा का वापरतो मला म्हणून कसलं बोलतोय ह्याच्याशिवाय जागच येत नाही. असले शब्द वापरल्याशिवाय जागच येत नाही. येते का खडखडून जाग येत नाही. काय बोलाले बाबा बोलू दे कुणासाठी. परत म्हणणार मी पैसे दिले बोलायला लागलाय. ही तर तीच बोंब आहे. घेतय पैसे बडबडत लई आणि सर आय हॅव वन डाऊट. डाऊट बोलत डाऊट आहे. सर शिक्षकांनी नेमकी किती परीक्षा दिल्या पाहिजे. आधीच D.Ed ला एक परीक्षा नंतर ही पात्रता परीक्षा नंतर टेट एक्झाम नंतर तिथे पण गव्हर्नमेंट लागेल का नाही हे गॅरंटी पण नसते आणि परत लागला तरी पैसे भरा आणि नंतर अप्रुव्हल मिळेल का नाही हे पण नाही गॅरंटी. मॅडम या प्रश्नांची उत्तर तुम्हाला उद्याच्या सेशन मध्ये मिळतील. मोनिका मॅडम येस सर. मला असं Yes, वाटतं 10 वाजलेले आहेत. तुम्ही जेवण केलं का. नाही सर. मग नवऱ्याला बी जेव घाला तुम्ही बी जेवा. टेन्शन अजिबात घेऊ नका आम्हाला बायका कारण पोरांचा जाऊ द्या. तुमचा टोन सांगतोय की तुम्ही खूप गंभीर झालेला आहात त्यामुळे नका नाही सर. हा खरंच एक महत्वाचा विषय आहे कारण किती परीक्षा नेमक्या दिल्या पाहिजे हा मला डाऊट आहे. त्याच्यावरती भरपूर झाली तरी सरकारला विचारणारा प्रश्न आहे. तुम्ही मला विचारताय नाही सर. तुम्ही व्यवस्थित समजून सांगता ना म्हणून. मी अजून उद्या सांगेन ह्याच्यापेक्षा व्यवस्थित उद्या सांगेन. आपल्याला किती पण परीक्षा घेऊ दे
एक नाही 100 परीक्षा घेऊ दे, त्या परीक्षेमध्ये उतरून दाखवायची जिद्द आपली असली पाहिजे. मी त्या क्वालिटीची आहे, मी त्या लेवलची आहे, मी करूनच देते, ही आपल्यामध्ये पाहिजे. कारण नियम बदलतायत. आज गव्हर्नमेंट काय करतोय, कंत्राटी पदं काढतोय, शिक्षकांची काढतोय आणि काढलेली सुद्धा आहेत आणि भरती केलेली आहे. त्यांना 15,000 16,000 पगार देतोय शासन. सपोज आता ती पदं अशीच ठेवली गेली, कंत्राटी पदं फिक्स झाली, तर आपलं पुढे भरती होईल का नाही याची काय गॅरंटी आहे? म्हणूनच परवा 25 तारखेला शिक्षकांनी जो महामोर्चा आक्रोश केला होता, तो ह्याच कारणासाठी केला होता की किमान शिक्षण क्षेत्र तरी सोडा कंत्राटीमधून. आलं का लक्षात? खूप काही कारण आहेत, ते आपल्याला बघायचे नाही, कारण आपलं विजन ते नाही. जर त्या कारणावर आपण लक्ष दिलं तर आपण पेपरवर लक्ष देणार नाही आणि आपलं जे टार्गेट आहे ते पूर्ण करू शकणार नाही. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी जोडी. ज्यावेळेस देणारा त्याचे हात उघडे करेल त्यावेळेस माझ्या झोळीत घ्यायला काहीतरी पाहिजे, लक्षात घ्या. आणि माझी झोळी दणकट असली पाहिजे. माझ्याकडे टीईटी असली पाहिजे, सीईटी असली पाहिजे, टीआयटी पाहिजे. तुला काय पाहिजे हे बघ, हे आहे, हे असं असलं पाहिजे. हे नाही म्हणून तुम्ही मागं नाही सरकारला पाहिजे. तुम्ही त्या कारणानं रिजेक्ट नाही झालं पाहिजे, हे माझं मत आहे. तुम्ही जे मागताय ना ते माझ्याकडे आहे. रडत जगण्यापेक्षा हसत जगायला पाहिजे आणि हसत येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला मात दिली पाहिजे, हे आपलं आहे. आणि ह्यालाच मनुष्य म्हणायचं, इसी का नाम ही जिंदगी आहे. संकट आली म्हणून त्याच्यातून पळवाटा कधी काढायचा नाही, संकटाला भिडायचं. हेच तर आपल्यात आणि परदेशातल्या लोकांमध्ये फरक आहे. रशियावरती 2 अणुबॉम्ब हल्ले झाले, रशियावरती, बरोबर की नाही? हिरोशिमा आणि नागासाकीवरती 9 ऑगस्ट आणि 7 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला 6 आणि 9 असे लागोपाठ झाले, बरोबर आहे? आणि हे होत असताना ते बेचिराग झालेला रशिया कसा काय उभा राहिला, कुठल्या तत्वावर उभे राहिला? आणि त्या जागी भारत असला असता तर, अरे भारताला आपण स्वातंत्र्यात आहे हे माहीत व्हायला 150 वर्ष लागली. आणि त्याने 150 वर्षामध्ये अधोनाथ जपान मधल्या सगळ्या जे काही गोष्टी आहेत, सुईपासून ते खालच्या सुईच्या टोकापासून ते बडे असे मोठे सगळ्या गोष्टी उभा केल्या. कशाने? अरे आम्ही सुट्टीमध्ये नुसतं बागेत फिरतो, ती लोक सुट्टीमध्ये परिवाराबरोबर घरी राहतात. हा फरक आहे. आपण काय करतो, एखाद्या कंपनीमध्ये ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीनं पगार वाढवली नाही किंवा काहीतरी विरोध केला तर आपण लगेच रस्त्यावर उतरतो, तर हे करतो, मोर्चे करतो, त्या कंपनीची तोडफोड करतो. तेच ते लोक काय करतात, जर आपले मागण्या मान्य करून घ्यायचे असेल तर फक्त काळ्या फिती लावून काम करतात छताडाला किंवा खांद्याला आणि अर्धा तास काम करतात एक्स्ट्राचं किंवा 2 तास एक्स्ट्राचं काम करतात आणि ते लाजवतात. त्या एक्स्ट्रा केलेल्या 2 तासाचे पैसेच घेत नाही. काय घेत नाही? पैसे. आणि आपण काय, आपल्यात आणि त्यांच्यात फरक आहे की नाही? हो बरोबर आहे सर, का नाही? फरक आहे. बरोबर आहे का नाही? जपानच आहे, मान्य आहे, आला ते इकडून असं रशियावर आले, जपानच आहे ते. आणि ह्या जपानावरच असं झालं आणि आम्ही भारत हे सरकार आता ते तसं काय करत बसलो. म्हणून आपल्याला परिस्थितीवर मात करता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे? परिस्थितीवर मात करता आलं पाहिजे. जोपर्यंत आपण परिस्थितीवर मात करत नाही तोपर्यंत आहे तिथेच राहणार आहे आणि आपली कधीही परिस्थिती सुधारणार नाही. हे सर नो? येस सर. हे सर नो? सर तुम्ही Yes, उद्या ते yes, 150 मार्काचे पेपर घेणार आहेत ते कशावरती, म्हणजे ऍप थ्रू द्यायचे, कसं द्यायचे? ऍपवर येणार आहे, सगळं ऍपवर असेल. तर मग ते ऍपची माहितीच नाही माहिती आम्हाला, कारण की आम्ही कालपासूनच जॉईन झालोय. म्हणजे मी बरं, ते तरी जॉईन झाले, मला तरी माहिती ठीक आहे, नाहीये. ते डाउनलोड करण्याची प्रक्रिया तुम्हाला ग्रुपवर मिळून जाईल. सर त्या संदर्भातला एक व्हिडिओ किंवा त्याची लिंक तुम्हाला ग्रुपवर टाकतील. बर चालेल सर. सर माझ्याकडे पण ते app सर्वप्रथम ना open सर, सर ज्या माझं पण तेच प्रॉब्लेम आहे सर. सर ज्या विद्यार्थ्यांची हा. फी क्लिअर आहे हा किंवा हा. तुमच्याशी अरे connect बाळानो, झाले- का असं का मला ना, किती ऐका. जण काल किती जण म्हणले मला ऐका ना, सर आज सर, किती म्हणून. ऐका एक मिनिट. ज्या लोकांची क्लिअर आहे तेच लोक ऍप मध्ये येतील, कारण ते रूलच आहे ऍप्लिकेशनचा. ऍप्लिकेशन मध्ये परत रजिस्ट्रेशन वगैरे असतं, ते फीच्या मुळे येतं. त्या लोकांनाच फक्त ती फी दिसणार आहे. त्यामुळे त्या लोकांनी पण सहकार्य करून घ्यावं, कारण फीचं आणि त्या टेस्टचं कोरिलेशन आहे. फी जनरेट होताना किंवा क्लिअर झालं तुम्हाला ऍपमध्ये अलाउड करता येईल. ऍप्लिकेशन मध्ये एक्झाम जनरेट होताना फी ही भरावी लागते, मग ते येतं त्याच्यात. तर ती फी तो डाउनलोड कसा करायचा, त्याच्यामध्ये टेस्ट कशी बघायची, टेस्ट कशी द्यायची, याचे 2-3 व्हिडिओ तुमच्या ग्रुपला टाकले जातील, ते बघा आणि त्या पद्धतीने करा.
तर मी या ठिकाणी थांबतो, जास्त वेळ घेत नाही. उद्या आपण तर टायमिंग तुम्हाला कळवेल आणि तुम्ही आता क्लोज करा. धन्यवाद. शुभरात्री. आभाळभर प्रेम. धन्यवाद मनापासून सर. धन्यवाद सर. सर